इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कैंप एडमिशन शुरू। दबाव असेल किंवा काही असेल आम्ही आपल्या सोबत आहोत, पण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून सरकारला त्या पद्धतीत कळवा, नाहीतर पूर्ण तीव्र वातावरण तुम्ही लाईट सोडा। म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही, शेतकरी एकजुटीचा 8 तास लाईट 8 तास लाईट मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। अरे या सरकारचं करायचं काय? 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 चं 6 तास, तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं, तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो, सकाळी 8:30चा शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाही आहे की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच। पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? आता पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे। काही करत आहे, फक्त आहे ना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले। हो, त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि दोन्हीमध्ये महाफेल सरकार आहे। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाही। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।